सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे। जेल रोड परिसरातील ही घटना समोर आली। पतीसह दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। छळ करून 25 लाख रुपये आणि 21 तोळ सोनं उकळल्याचा विवाहितेच्या भावानं आरोप केलाय। जादूटोणा करून मारू अशी धमकी दिल्याची सुद्धा तक्रार करण्यात आली। आशा घोटेकर असं या मृत विवाहितेचं नाव आहे। नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली। या प्रकरणी पतीसह दोघांना अटक करण्यात आली। छळ करून 25 लाख आणि 21 तोळे सोनं उकळलं असा आरोप विवाहितेच्या भावानं केलाय। पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय। फ्लॅट आणि चारचाकीसाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप विवाहितेच्या भावानं केलाय। आईच्या नावावर असलेली जमीन विकून पैसे दिल्याचा दावा करण्यात आलाय। वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ तसंच जादूटोणा करून मारू अशी धमकी दिल्याची सुद्धा तक्रार करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, गेल्या काही दिवसात सातत्यानं सासरच्यांकडून छळाचा आरोप करत अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत। घडलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता जो पती आहे त्याच्यासोबत इतर 3 जणांना देखील उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तुला जादूटोणा करून आम्ही मारू अशा पद्धतीची धमकी जी आहे होती। जवळपास 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा देखील आरोप जो आहे तो या विवाहित महिलेच्या केलेला आहे। सगळ्यांना कंटाळून या विवाहित महिलेनं देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो जेल रोड परिसरात घडलेला आहे। नाशिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। यामध्ये आणखी कोणी नातेवाईक सहभागी होते का याचा देखील आता तपास केला जातोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जादू जी धमकी दिली त्याच्या मागे काय प्रकार आहे हा देखील तपास आता नाशिक पोलीस। नक्कीच 25 लाख आणि 21 तोळे सोनं उकळण्यात आलं असा आरोप सुद्धा विवाहितेच्या भावानं केलेला आहे। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे। जेल रोड परिसरातली ही घटना समोर आली। या प्रकरणी पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे। नगरमध्ये सुद्धा हुंड्यासाठी छळ झाल्यानंतर विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल समोर आलेली होती। आज नाशिकच्या जेल रोड परिसरातून अशाच प्रकारची घटना समोर येते। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या या सलग 2 दिवसातल्या घटना आहेत।